तुमचं समालोचन मी बोरमधून ऐकत असतो आणि किरण सर खरं तर तुमचं एक अभंग आहे, आपुल्या हितात जो असे जगता धन्य माता पिता तयाची होळी कन्यापुत्र होतील सात्विक तया सारे का वाटे देवा. आणि असा आवाज तुमचा नक्कीच आहे. आईवडिलांचं नाव तुम्ही नक्कीच मोठं करते आणि खरं तर देसाई सर फक्त तुम्ही इथे पश्चिम महाराष्ट्रापुरतं नाही, भोर तालुक्यामध्ये ते बरेचसे फॅन तुमचे आहेत. थँक्यू सो मच. बोर तालुक्याच्या क्रिकेट स्पर्धा आपण इकडूनच सुरुवात केली, कारण दोंडेवाडीनंच पहिल्यांदा आपल्याला आमंत्रित केलं होतं आणि तिकडूनच आमच्या कॉमेंट्रीची सुरुवात झाली होती. त्या कारणाने खास करून दोंडेवाडी, चिखलगाव, बोर तालुक्यातील ज्या परिसरातली जी गावं आहेत त्यांचं देखील आम्ही खूप खूप धन्यवाद मानू, कारण तुम्ही आयोजक महत्त्वाचे असतात. क्रिकेटमध्ये आयोजक असतील तर क्रिकेट आपण खेळू शकतो किंवा चांगले क्रिकेटर घडू शकतात. त्या कारणाने आयोजकाचं मनापासून आपण आभार मानावं लागतील. ही देखील क्रिकेट स्पर्धा एक गाव 11चं फॉर्मॅट आहे. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं ना तर मिक्स मसाला पाटण पश्चिम महाराष्ट्रातील 8 तालुके इकडे खेळताना पाहायला मिळते. म्हणजे खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे रायरेश्वर चषक 2026 मध्ये आणि सर्वस्व याचं श्रेय द्यावं लागेल गुरुदत्त प्रतिष्ठान दोंडेवाडीला. खूप चांगली क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आणि दोंडेवाडीचा हक्काचा आवाज संकेत धनवडे सर माझ्याबरोबर कॉम्बॉक्समध्ये जोडले गेलेत. खरं तर ही स्पर्धा रायरेश्वर किल्ल्याच्या नावाने आहे. वयाच्या 16व्या वर्षी ज्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडणी ते हितसामा नित्यकाम बीज वाढवावे नाम, धर्माच्या रक्षणासाठी, स्त्रियांच्या संरक्षणासाठी, शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी जी महत्त्वपूर्ण शपथ होती ती म्हणजे रायरेश्वर किल्ल्याची. आणि त्या किल्ल्याच्या नावाने ही स्पर्धा आपण नक्कीच पाहतोय. पहिली जोडी ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. मॅचला होईल सुरुवात आणि पाटण तालुक्याचे 2 कोहिनूर हिरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. एका बाजूला पृथ्वीराज यादव, दुसऱ्या बाजूला गणेश शिंदे. या सामन्याला तुम्ही सुरुवात करा आणि गोलंदाजी मार्कवरती तुम्ही जर पाहिला ना तर यॉर्कर किंग कुरोशी गावचा स्टार गोलंदाज तुम्हाला मयूर शिंदे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. मॅचला होईल सुरुवात. पहिला बॉल पडण्याच्या अगोदर 1 मिनिटासाठी सामना थांबवू आम्ही. स्कोरर या लवकर. मॅचला येईल मजा, कारण जबरदस्त सामना पाहायला मिळेल. कारण KSK महाबळेश्वरची टीम एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळते तर एका बाजूला पाटण तालुक्याची टीम पाहायला मिळते. एका बाजूला तुम्हाला मयूर शिंदेचा तिकीट मारा पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला नो लुक स्ट्रोक. खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्रात सर्वोत्तम कोण खेळतं तर ते नाव आहे पृथ्वीराज यादव. म्हणजे जशाच तसं उत्तर मात्र या मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम देताना पाहायला मिळतील. बॉक्समध्ये जुगलबंदी होईल. संकेत धनावडे सर जे खऱ्या अर्थाने भोर तालुक्याचा एक चांगला आवाज आहे ते देखील आमच्यावर जोडले गेलेत. पहिला बॉल मॅच क्रमांक 2चा थांबवलंय. त्या ठिकाणी पृथ्वीराज यादव तयार नव्हते. सांगितलं की हा बॉल तुम्हाला रनअपवरती पुन्हा जावं लागेल, पुन्हा टाकावं लागेल. मयूर शिंदे वेगवान गोलंदाज आहेत. यॉर्करसाठी खऱ्या अर्थाने स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून मयूर शिंदेकडे पाहिलं जातं, परंतु पृथ्वीराज यादवची खासियत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला टेनिस क्रिकेटला माहीत आहे की नो लुक स्ट्रोक जबरदस्त खेळतात. पहिला बॉल फुलटॉस बॉल होता, ऑफ साइडला ऑफ ड्राईव्ह केलाय, चांगला स्ट्रोक होता. सुरुवात मात्र तुम्ही पाहू शकता एक अगदी टेनिस क्रिकेट मधला अगदी पुस्तकी फटका, कव्हर ड्राईव्हचा फटका पृथ्वीराज यादवच्या बॅटमधून येतोय. पहिल्या बॉलवरती पहिला चौकार. येस, खरं तर असं म्हटलं बा तुमची जिंकण्याची तीव्रता किती आहे यावर तुमचं यश अवलंबून असतं. आणि खरं तर या पहिल्याच बॉलवरती जो फटका केला आत्मविश्वास नक्कीच या खेळाडूचा वाढला असेल. पृथ्वीराज यांनी खूप चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे आणि खरं तर एक उत्कृष्ट खेळाडू ते आहेत आणि त्यांनी दाखवले पहिल्याच बॉलवरती खूप मोठा फटका केला. पहिल्याच बॉलवरती आलेल्या 4 धावेनंतर टीमच्या धावसंख्येचा श्रीगणेशा टीमची धावसंख्या आपण नक्कीच पाहतोय 4 ह्या आकड्यावरती आलेली आहे. हा बॉल देखील खूप चांगला फटका केला. या अगोदर चौकार होता, आता मात्र आलेला एक लांबलचक ब्रँडेड षटका चेंडू सीमा रेषा पा मिथिल धावासा. इनसाइड आउटचा एक जबरदस्त स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. काय फटका होता, नजाकत होती, अगदी विराट कोहलीची आठवण करून देणारा फटका होता. ज्या पद्धतीने हा बॉलला खेळलाय पृथ्वीराज यादवची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले असं म्हणायला काही हरकत नाहीये. येस, खूप चांगली बॅटिंग आपण पाहतोय, कारण पहिल्याच 2 बॉलवरती मोठे फटके खेळणं क्रिकेटमध्ये खूप अवघड असतं, परंतु हा खेळाडू अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने खूप चांगलं क्रिकेटचं फटके ते प्रेक्षकांना दाखवतोय. जबरदस्त सुरुवात केली पाटणनी. आयुष 11 पाटण वॉरियर्स असा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडला, बॉल थोडासा खाली राहिला आणि तिकडे मात्र पहिला बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. खूप चांगलं कमबॅक या ठिकाणी आपण पाहतोय. खरं तर देसाई सर पहा, दिवा मातीचा आहे की सोन्याचं हे महत्वाचं नसतं, दिवा अंधामध्ये किती प्रकाश येतो हे महत्वाचं असतं आणि त्यामुळे ते प्रकाश द्यायचं आपल्या टीमला. पहिले 2 बॉल खूप मागणे ठरलेत, परंतु त्यानंतर मात्र खूप चांगला कमबॅक केलाय. अगदी बरोबर आहे, कमबॅक करणारा बॉल होता. पुढचा बॉल क्रमांक 4.
पुन्हा एकदा एक चांगल्या लेंथवरती टाकलेला बॉल गुड लेंथ स्पॉटला पडला, थोडंसं फिंगर रोल्स केले होते, हलक्या हाताने बॉल टाकला होता, पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला, बॅट आणि बॉलचा संपर्क आलेला नाहीये, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. खरं तर पूर्वीचं क्रिकेट सर आपण जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीचं असं ग्राउंड नव्हतं खेळायला, व्यासपीठ चांगलं नव्हतं. आता हक्काचं व्यासपीठ आहे, अगदी खेळाडूंसाठी मेजवानी आहे. आणि तुम्ही देखील तुमच्या काळामध्ये लहान काळामध्ये तुम्ही जर पाहिलं तुमचं त्या काळातलं क्रिकेट आणि ह्या काळातलं क्रिकेट त्यामध्ये फरक काय सर? अगदी बरोबर आहे. या बॉल नंतर आपण चर्चा करणार आहोत. बॉल क्रमांक 5 प्रगतीपथावरती खोलात टाकलेला बॉल, हेलिकॉप्टरचं उड्डाण समोरच्या दिशेने, मुख्य व्यासपीठाला मानवंदना दिले. नाव आहे पृथ्वीराज यादव. काय फटका खेळला होता, टायमिंग प्रॉपर होतं. हेलिकॉप्टर स्ट्रोक पृथ्वीराज यादवच्या बॅटमधून आलाय, षटकार. या षटकामध्ये अगदी 2 षटकार 1 चौकार आला आहे आणि त्यामध्ये 5 चेंडूंचा खेळ फक्त पृथ्वीराज यांनी खेळलेला आहे. खरं तर पृथ्वीराजचा क्रिकेटचा खेळ सर तुम्ही बऱ्याचदा पाहिला आहे, परंतु हा खेळाडू तुम्ही पहा ना, अगदी बिंदास होऊन खेळत असतो आणि खरं तर टीमचा तुरुपचा एक्का तो आहे. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पृथ्वीराज यादवनी प्रत्येक स्ट्रोक इकडे ज्या पद्धतीने तो दाखवतोय, चांगली तयारी करून आलाय. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पृथ्वीराज यादवची सुरू आहे. शेवटचा बॉल, अंतिम बॉल या षटकामध्ये. यावेळेस पाठीमागे गेले, त्यानंतर बॉलला अगदी ऑन साइडला टर्न केलं, वळवलं, बॉल अगदी जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. पृथ्वीराज यादवची तुफानी सुनामी मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय. आणखी एक चौकार. येस, यानंतर एक्स्ट्रीम आराध्य शाहूवाडी टीमला विनंती तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण यानंतर लगेच तुमची मॅच खेळणार आहोत. 20 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. काय फटकेबाजी राहिली. संकेत सर, ज्या पद्धतीने आपण पहिलं षटक पाहिलं ना, पूर्णपणे आयुष 11 पाटण वॉरियरच्या बाजूनी जात आहे आणि कौतुक करावं लागेल. पृथ्वीराज यादवनी 360 अंशाच्या मैदानावरती कशी बॅटिंग करायची हे पूर्णपणे दाखवून दिलंय. कारण ऑफसाईडचे फटके तुम्ही पाहिले, समोर डाऊन द ग्राउंड हेलिकॉप्टरचं उड्डाण देखील आपण पाहिलं आणि त्यानंतर शेवटच्या बॉलला ऑन साईडला ज्या पद्धतीने टर्न केलं, अलॉंग द कार्पेट केलेला तो चौकार. अगदी परिपूर्ण बॅटिंग पहिल्या षटकामध्ये पृथ्वीराज यादवचा. जबरदस्त सुपर हिट शो पाहायला मिळतोय. खरं तर गदादारी भीम आहे आणि काय फटके खेळलेत, म्हणजे सूर्यकुमार यादव आणि नंतर हा पृथ्वीराज यादव. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने भारतीय टीमसाठी T20 विश्व कप मध्ये आपण सूर्यकुमार यादवची बॅटिंग पाहिली, त्या पद्धतीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली. 20 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. काय सुरुवात केली. आयुष 11 पाटण वॉरियर संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करावा लागेल KSK टीमला. इकडे गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं ना, तर सचिन शिंदे रुळेगावचे खेळाडू आहेत, ते मात्र गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळत आहेत. सातारा प्रीमियर लीग साठी चांगला परफॉर्मन्स केला होता, परंतु समोर कोण आहे. गणेश शिंदे. सातारा प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेमध्ये दोन्ही खेळाडू एका संघामध्ये होते. त्याचबरोबर जे 12th मॅन आहेत ते आम्हाला इकडे सांगतायत की बायकर मॅन आहेत पाटणचे. हो, आहेतच, कारण पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पाटण प्रीमियर लीग जी क्रिकेट स्पर्धा झाली, तिकडे बाईक मात्र गणेश शिंदेनी पटकावली होती. त्यानंतर सातारा प्रीमियर लीग मध्ये फायनलचा शो आपण पाहिला असेल. फायनल मॅच मध्ये अर्धशतकीय खेळी गणेश शिंदेनी केली होती. जबरदस्त बॅटिंग राहिले. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय ऑफ साइडला, कव्हर्सला, एक्स्ट्रा कव्हर्सला क्षेत्ररक्षक तिकडे होते. सिंगल मिळताना पाहायला मिळते. हे समजदारीचं क्रिकेट आहे संकेत सर, कारण पृथ्वीराज यादव जर चांगल्या फॉर्म मध्ये आहे ना, तर त्याला सिंगल काढून देणं गरजेचं होतं आणि तेच गणेश शिंदेनी केलंय. येस, खरं तर गणेश शिंदे हा खेळाडू ज्यावेळी गर्जना 11 टीममध्ये घेत होता तेव्हापासून मी या खेळाडूला पाहतो आहे. सेन्सिबल क्रिकेट. आणि खरं तर जर एखादा टेनिस बॉल क्रिकेटचं पुस्तक बनवलं आपलं पश्चिम महाराष्ट्रात, तर मला वाटतं गणेश शिंदे नाव सुवर्ण अक्षरात एक पेपर नक्कीच त्याचा असेल. हो, अगदी बरोबर आहे. कारण पाटण तालुक्यासाठी जे क्रिकेट गणेश शिंदेने खेळलंय, साताऱ्यासाठी किंवा पश्चिम महाराष्ट्रासाठी जे गणेश शिंदेने क्रिकेट खेळलंय, ते अप्रतिम क्रिकेट खेळलंय. म्हणजे टॉप क्वालिटी क्रिकेट गणेश शिंदेने इकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये दाखवलंय आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये देखील अप्रतिम खेळ गर्जना 11च्या माध्यमातून त्याने केलाय. फुलटॉस आहे, समोर खेळलाय, डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का पाहावं लागेल. आणि हो, इकडे मॅक्सवेल पोहोचलेत. झेल पकडलाय. कोणाचा झेल घेतलाय. पृथ्वीराज यादवचा झेल घेतलाय. मोठी विकेट, पहिली विकेट येते. येस, खूप चांगली झेलचं कौतुक करावंच लागेल. कॅचेस विन द मॅचेस, पकडो काय जीतो मॅच. खूप दूरवरून आलेत आणि महत्त्वपूर्ण विकेट होता, कारण का ज्या खेळाडून 2 षटकार ठोकले, ज्या खेळाडून 2 चौकार ठोकलेले आहेत, त्याला मात्र तंबूचा दिशा दाखवलेला आहे. पृथ्वीराज यादवचा जो मोठा काटा होता तो मात्र साईडला काढलाय मी म्हणेन. आणि KSKच्या टीमचं कौतुक करावं लागेल. काळेश्वरी
KSK11 संघाचं कौतुक करावं लागेल, कारण इकडे विकेट आले. पहा संकेत सर, पहिल्या षटकामध्ये अगदी धुव्वाधार फलंदाजी आपण पाहिली, परंतु दुसऱ्या षटकामध्ये सचिन शिंदे यांचं कौतुक करावं लागेल. विकेट आले आणि विकेट कोणाचे आले? पृथ्वीराज यादवला बाद केलाय. यस, खरं तर खेळाडूचं कौतुक करावंच लागेल, कारण पहा नशिबात काहीच नसतं, सर्व की कष्टाच्या जोरावरती खेळायचं असतो. कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही मार्ग नसतो. खूप चांगली झेल. अप्रतिम झेल पकडलाय. स्पर्धा आपण पाहतोय खऱ्या अर्थाने गुरुदत्त प्रतिष्ठान दोंडेवाडी भोर तालुक्याची एक मोठी जबरदस्त क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. रायरेश्वर चषक 2026 ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. नाव देखील तुम्ही पाहिलं तर ऐतिहासिक नाव आहे आणि या नावानेच संपूर्ण भोर तालुका ओळखला जातो. संकेत सर, बरोबर? येस, खरं तर रायरेश्वर किल्ला आणि त्याच्या अगदी पाहितेलं असलेलं दोंडेवाडी चिखलगाव ह्या गावामध्ये सर्वाधिक महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले तरुण आहेत. एकेकाळी म्हाताडी कामगारांचं हे गाव होतं. पहिला बॉल खेळताना इकडे पायावरती टाकलेला बॉल वन साइडला टर्न केलाय. तिकडे मयूर शिंदे आहेत. कॅच घेतला. बॉलचा तिकडे चुंबन घेताना आपण पाहतोय मयूर शिंदे ना. आणि फिल्डिंग मध्ये मयूर शिंदेचे एफर्ट जबरदस्त राहिले. पहिल्याच बॉलवरती विकेट आले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोनित आले आणि अगदी मैदानाच्या बाहेर पहिल्याच बॉलवरती ते चालले. खरं तर प्रयत्न खूप चांगले केले गोलंदाजांनी आणि यश देखील मिळालेलं आहे. ऑन हॅट्रिकची संधी नक्कीच त्याच्या पुढे आहे. तुम्ही अगोदर देखील सांगितलं गणेश शिंदे यांच्यासोबत ते 17 प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये खेळलेत आणि त्यामुळे एकमेकांची एक चांगला खेळ त्यांना नक्कीच माहिती आहे. अगदी बरोबर आहे. सचिन शिंदे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 बॉल वरती 2 विकेट आलेत. हॅट्रिकची संधी आहे. ISPL सारख्या टेनिस बॉल क्रिकेटचं वर्ल्ड कप ज्याला म्हटलं जातं तिकडे त्या स्पर्धेमध्ये देखील ट्रायल्सला तिकडे गेले होते. तेच खेळाडू म्हणजे सचिन शिंदे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत. आणि सातारा प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा एवढी सुपरहिट राहिली आणि त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये पर्व 2 मध्ये विजेता संघ जो संघ राहिला त्याच संघाचे म्हणजे पूजा एंटरप्राइजेस मधून हे दोन्ही खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. परंतु गणेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि सचिन शिंदे आग ओकणारे बॉल तिकडे टाकतात. हॅट्रिकची संधी. यस, खरं तर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण जर विचार केला म्हणजे 2 वर्षांमध्ये देखील खूप चांगलं क्रिकेट झालं, परंतु ह्या वर्षी जे गुरुदत्त क्रिकेट क्लब दोंडेवाडीने जे आयोजन केलं आहे आयोजक कमिटीचं देखील कौतुक नक्कीच करावं लागेल. कारण तुम्ही पाहताय सर, हे जे तरुण आमचे आहेत म्हणजे आमचं जे ब्रीद वाक्य आहे एक एकीचं बळ आणि एकीच्या बळामुळे ही स्पर्धा मुंबईसारख्या ठिकाणी खूप मोठी झाली आहे. बॅटिंगसाठी धर्मा पवार मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आयकॉनिक खेळाडू आहेत. पहिला बॉल फेस करतील तिकडे. पहिला बॉल स्वीप केलाय. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धर्मा पवार यांचा एक टिपिकल स्ट्रोक. बॉल सीमा पलीकडे जातोय 4 धावांसाठी. येतोय चौकार. खरं तर धर्माचं कौतुक करावं लागेल. 2 विकेट गेले होते परंतु त्याला कुठलीही भीती नाही आहे आणि खूप चांगला फटका त्याने खेळला आहे. म्हणजे खरं तर त्याने देखील त्याच्याकडे देखील खूप मोठा अनुभव आहे आणि त्यांनी पहिल्याच बॉलवरती तो दाखवला आहे. फटका जबरदस्त होता. फुल टॉस होता. त्याला फक्त दिशा द्यायची होती आणि दिशा बरोबर दिली. फक्त पुढचा बाय पुढे काढला आणि त्यानंतर फक्त बॉलला स्वीप केलं होतं. बॉल वेगाने सीमारेषेच्या पलीकडे गेला होता. धर्मा पवार आयकॉनिक खेळाडू आहेत. अनेक जिल्हा आयकॉनच्या ज्या स्पर्धा असतात तिकडे देखील धर्मा पवार यांना आयकॉन म्हणून बोलवलं जातं. आज मात्र आपल्या पाटण तालुक्यासाठी खेळताना ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती ठोकलाय चौकार. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. टॅप स्ट्रोक आहे. तिकडे कोणतीही रन मिळणार नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 5 चेंडूंचा खेळ संपला. आपण नक्कीच पाहतोय. खरं तर आपण पाहिलं ना गोलंदाजचं नक्कीच कौतुक करायला लागेल कारण 25 धावा दाफलकावरती या षटकामध्ये फक्त 5च धावा. मागील षटकामध्ये आलेला आपण पाहिलं 20 आणि या दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा. 2 विकेट नक्कीच या गोलंदाजाने घेतलेत. नाव आहे सचिन. सचिन शिंदेचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने कमबॅक केलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या परंतु दुसऱ्या षटकामध्ये धावा थांबवल्या. विकेट्स देखील घेतल्या आणि चांगली किफायती गोलंदाजी करत असताना सचिन शिंदे यांना आपण पाहतोय. शेवटचा बॉल अंतिम बॉल या षटकामध्ये. अगदी बॅकफुटला गेले. कव्हर ड्राईव्ह स्क्वेअर कटचा फटका आहे. 2 क्षेत्ररक्षक येतील परंतु 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. काय फटका होता. नजाकत होती. 4 धावा येत आहेत. खरं तर या फटक्याचं कौतुक करावं लागेल. आपण पाहतोय एकीकडे खूप चांगली बॉलिंग चालू होती परंतु जसा हा नवीन खेळाडू आला धर्मा 4थ्या बॉलवरती त्याने चौकार केला. 5वा बॉल डॉट. परंतु शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय शेवट अगदी गोड केला या षटकाचा. 2 षटकांचा खेळ इकडे समाप्त होतोय. धावफलकावरती धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती 29 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. संकेत सर, आपण विचार केला पहिल्या षटकामध्ये 20 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये KSK महाबळेश्वर टीमने कमबॅक केलाय. म्हणजे सचिन शिंदेचं कौतुक करावं लागेल. तिकडे 2 चौके आले परंतु 2 मोहरे देखील महत्वाचे टिपलेत सचिन शिंदेने.
खरं तर आत्मविश्वास खूप महत्त्वाचा असतो आणि आत्मविश्वासाने इथे आपण पाहतो सचिन गोलंदाजीसाठी आले होते. तुम्ही सांगितलं की बऱ्याच मोठ्या मोठ्या स्पर्धा या खेळाडूने खेळल्या आणि फक्त खेळल्यानंतर गाजवलेल्या आहेत आणि त्यामुळे अनुभव खूप महत्त्वाचा असतो. अगदी बरोबर आहे. अनुभव तुम्हाला कृतीत उतरावा लागतो आणि तो सचिन शिंदेने इकडे दाखवलाय. एक गाव 11चं क्रिकेट रुळे गावाकडून खेळत असताना जबरदस्त परफॉर्मन्स राहिलाय. रुळे गावाने सचिन शिंदेच्या गोलंदाजीवरती गोलंदाजीच्या मार्फत अनेक ट्रॉफी या सीझनमध्ये जिंकल्या. परंतु ज्यावेळेस तालुक्याचं क्रिकेट, ज्यावेळेस जिल्ह्याचं क्रिकेट, ज्यावेळेस पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेटची बारी आली त्यावेळेस देखील सचिन शिंदेनी अप्रतिम कामगिरी केली. आज आपल्या तालुक्यासाठी, आज आपल्या असोसिएशनसाठी चांगली गोलंदाजी केली. षटक क्रमांक 3 मध्ये कोणाला आणलंय हेच देखील पाहावं लागेल. षटक क्रमांक 3 हे खूप महत्त्वाचं षटक आहे. 2 षटकांचा आतापर्यंत खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 20, दुसऱ्या षटकामध्ये 9 अशा 29 धावा आपण नक्कीच पाहतो. 2 गडी आतापर्यंत बाद केलेत आणि आता शेवटच्या 18 बॉल होतात. 3 षटकांचा खेळ ते आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. यश मोरे बिरवाडी गावचे खेळाडू आहेत आणि त्यांना मात्र गोलंदाजी मार्कवरती माफी असावी, हातलोट गावचे खेळाडू आहेत. यश मोरे गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळत आहेत. समोर आहेत पाटण तालुक्याचा खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटमध्ये पाटण तालुक्यामध्ये अव्वल नंबरचे क्रिकेटर म्हणून गणेश शिंदेचं नाव का घेतलं जातं, कारण अनेक क्रिकेट स्पर्धा या खेळाडूंनी गाजवल्यात. सातारा प्रीमियर लीग असेल, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग असेल, पाटण तालुका प्रीमियर लीग असेल, ज्या वेळेस पाटणसाठी खेळलाय त्यावेळेस सर्वोत्कृष्ट खेळ खऱ्या अर्थाने गणेश शिंदेने दिलाय. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल मिळे काल, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, इकडे एक सिंगल येताना पाहायला मिळते. खरं ते एक सिंगल कंप्लीट केले. एका सिंगल नंतर आपण पाहतोय टीमची धावसंख्या नक्कीच आता पुढे सरसावते. आणि खरं तर गणेश यांनी आतापर्यंत 4 बॉल खेळले. 4 बॉलमध्ये त्यांनी अगदी आपण जर पाहिलं तर 3 सिंगल काढलेले आहेत. कॅल्क्युलेट क्रिकेट आहे, कारण त्यांना माहिती आहे शेवटच्या काही गोलंदाजांना टार्गेट करण्याचा प्रयत्न ते नक्कीच करतील. अँकरची भूमिका गणेश शिंदेने या मॅच मध्ये ते निभवताना पाहायला मिळतात, कारण समोर बॅटर येत आहेत, ते आक्रमक खेळतायत. गणेश शिंदेनी ठरवलं की मला 5 ओव्हर मैदानावरती राहायचंय. धर्मा पवार आलेत आणि आल्यानंतर तिकडे अगदी प्रत्येकाला शूट करण्याचा प्रयत्न करतायत. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेत. आतापर्यंत त्यांनी 3 बॉल खेळले, म्हणजे धर्मा पवारकडे ती जबाबदारी दिली अटॅकिंग क्रिकेटची. पुढचा बॉल फटका अवे फ्रॉम द बॉडी खेळलाय, समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिकडे लॉंग ऑफला घेतील बॉलवरती, तोपर्यंत सिंगल मिळते. एक धावाने धावफलक पुढे चाललाय. आता मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. येस, खरं तर पहिल्या षटकामध्ये 20, परंतु नंतर मात्र उतरती कळ चालू झालेली आहे आणि असं खूप गोलंदाजचं कौतुक करावं लागेल सर, कारण पहिल्यांदा 20 धावा आलेत. दबाव असतो गोलंदाज साईडवरती, परंतु इथे आपण पाहतो दोन्ही खेळाडू जे आहेत सचिन आणि नंतर आता आलेली यश, खूप चांगली बॉलिंग त्यांची चालू आहे. गणेश शिंदे स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. हा बॉल ऑफ स्टोमच्या बाहेर जाणारा बॉल आहे, पंच त्या ठिकाणी सांगतायत हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त स्वरूपाची एक धाव इथे आपण पाहतो. एका धावेनंतर टीमची धावसंख्या 32 या आकड्यावरती धावफलक नक्कीच झालेला आहे. खरं तर सर आपण जर पाहिलं तर हे षटक खूप महत्त्वाचं आहे. अगदी आपण पाहतोय 5 षटकांचे सामने येत आहेत आणि 5 षटकांमध्ये तुमचं मत काय आहे? कुठलं षटक हे अगदी दबावाचं असतं हाताळण्यासाठी गोलंदाजासाठी? आपण जर पाहिलं ना प्रथम बॅटिंग करताय ना तुम्ही ना, तर 5वं षटक महत्वाचं आहे, जिकडे तुमच्यावरती खूप दबाव असतो. बॅटवरती टाकलेला बॉल आणि इकडे फटका चांगला आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये झेल सोडलाय पहा. झेल कोणाचा सोडलाय? गणेश शिंदेचा झेल इकडे सोडलाय पहा. ही मोठी चूक केली इकडे मॅक्सवेलनी. आपण पाहिलं संजू सॅमसनची झेल इंग्लंड विरुद्ध इंग्लंडच्या कॅप्टनने सोडली आणि त्यानंतर काय चित्र झालं सर? अगदी बरोबर आहे. क्रिकेटमध्ये कॅचेस घ्या आणि मॅचेस जिंका असं नेहमी आपण कॉमेंट्री बॉक्स मधून सांगत जातो, परंतु ते मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळत नाही. मॅक्सवेलने या अगोदर एक चांगला झेल घेतला, परंतु झेल गणेश शिंदेचा सोडलाय. मोठी चूक केली. गणेश शिंदे सोडणार नाही आहेत या मॅच मध्ये. धर्मा पवार स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय. यावेळेस फटका पहा, हेलिकॉप्टर स्ट्रोक्स उड्डाण, बॉल निघून चाललाय. कोपर खेळणे डीमार्टच्या दिशेने. धर्मा पवारची पॉवर मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय षटकार. येस, खरं ती झेल झाली असती तर हा खेळाडू नॉनस्ट्राईक एंडवरती असता. म्हणजे एक झेल किती महत्वाची आहे सर? झेल खूप महत्वाची आहे क्रिकेटमध्ये आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं धर्मा पवार काय बॅटिंग करतात. या अगोदर 2 चौकार टोकले होते, संधी मिळाली या षटकामध्ये. गणेश शिंदेचा झेल तुम्ही सांगितलं जसं सोडला, धर्मा पवार तिकडे गेले आणि त्यानंतर षटकार ठोकलाय. म्हणजे कॅचेस किती महत्वाचे आहेत क्रिकेटमध्ये हा षटकार तुम्हाला सांगेल. धर्मा पवार चांगली बॅटिंग करतायत पहा. सातारा प्रीमियर लीग मध्ये ते इंजर्ड होते, तिकडे एकही मॅच खेळलेले नाही आहेत, परंतु संघ मालकाने तिकडे सांगितलं होतं की पुन्हा एकदा पुढच्या वर्षी सातारा प्रीमियर लीग मध्ये धर्मा पवारनाच तिकडे चॉईस खेळाडू म्हणून घेतलं जाईल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, बॉल अवे फ्रॉम द बॉडी टाकलाय, तरी सुद्धा एक सिंगल चिकी सिंगल कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत.
40 धावांवरती धावफलक आपण नक्कीच पाहतोय. 3 षटकांचा अर्थात 18 बॉलचा खेळ इथे नक्कीच संपलेला आहे. एक बॉल बाकी आहे. 5 बॉलचा खेळ संपला. एक शेवटचा एक बॉल, कारण या षटकामध्ये आपण पाहिलं तर तिसरा बायच्या स्वरूपाची एक धाव. चाळीस धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 40 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे, अंतिम बॉल आहे या षटकामध्ये. गणेश शिंदे यांना तुम्ही स्ट्राईकला पाहताय. हा बॉल चांगला आहे. गुडलेन स्पॉट वरती टाकल्यानंतर टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण घेताना पाहायला मिळते. पाठीमागे बॉल गेले, कोणतीही रन घेतली जाणार नाहीये. 3 षटकांचा खेळ इकडे समाप्त होतोय आणि टीम आयुष 11 पाटण वॉरियर संघ जाऊन पोहोचलाय 40 वरती. सर, आपण पाहिलं तिसऱ्या षटकामध्ये कॅच सुटली, झेल सुटली. मी एक प्रश्न नक्कीच तुम्हाला विचारतो. इंग्लंडच्या जर त्या कॅप्टनने कॅच पकडली असती संजू सॅमसंगची, तिथे 5 वरती तो बाद झाला असता, 89 वाचल्या असत्या. चित्र काय झालं असं? अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारलाय की संजू सॅमसंगला तिकडे जीवनदान मिळालं आणि त्यानंतर धावा आपण पाहिल्या 250 पेक्षा जास्त झाल्या. कदाचित त्या धावा मी सांगतो 200च्या आतमध्ये राहिल्या असत्या आणि तो सामना भारताला गमवावा लागला असता. म्हणून कॅचेस किती इम्पॉर्टंट आहेत तो सामना आपल्याला सांगून जातो. अनेक असे झेल आहेत. इंटरनॅशनल क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलं असेल, सातारा प्रीमियर लीगमध्ये पण आपण पाहिलं अनेक चांगल्या खेळाडूंचे झेल सोडले. तिकडे मॅचेस त्यांच्या हातातून टीमच्या जाताना आपण पाहिल्यात. त्यामुळे क्रिकेटमध्ये तुम्हाला संधी आहे कॅचेस घेण्याची. तिकडे चांगले कॅचेस पकडा. बॅटिंग आणि बॉलिंग तुमच्या हातामध्ये नसते संकेत सर, परंतु फिल्डिंग डेफिनेटली तुमच्या हातामध्ये आहे. एका कॅचमुळे वर्ल्ड कप विनर बदलला. अगदी बरोबर आहे. सूर्यकुमार यादव यांचा झेल तो आपण खऱ्या अर्थाने पाहिला तर तिकडे झेल घेतला आणि समीकरण सामन्याचं पूर्ण बदललं होतं. भारतीय संघाने वर्ल्ड कपची ट्रॉफी देखील उचलली होती. कॅचेस महत्वाचे आहेत. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल, तिकडे पंच आमच्याकडे बोलतायत, सांगतायत वाईट बॉल आहे. अजय शेलार, पहिला बॉल वाईट आलाय. खरं तर अजय आणि आपण पाहतोय धर्मा पवार हे खेळाडू पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये मागील वर्षी एकत्र खेळत होते. आज एकमेकांच्या विरुद्ध खेळत आहेत आणि करत आपण पाहतोय पहिलाच बॉल अवांतर धावसंख्या देणार आहे. अगदी बरोबर आहे. तुम्ही सांगितलेली माहिती अगदी 100% बरोबर आहे. कारण अजय शेलार आणि धर्मा पवार ओके एकाच टीम मधून खेळत होते, आज समोरासमोर आलेत. आज तुम्ही तालुक्याचं क्रिकेट पाहताय, आपल्या असोसिएशनचं क्रिकेट पाहताय आणि प्रत्येक जण आपल्या असोसिएशनसाठी बेस देण्याचा प्रयत्न करतोय. अजय शेलार यांचा पहिला बॉल वाईड आलाय. पहिला बॉल टाकण्याच्या तयारीमध्ये अजय शेलार. ओहो, इथे फुल टॉस होता, त्याला फक्त फ्लिक केलंय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिकडे सुरेश, झेल पकडलाय. धर्मा पवार यांची जबरदस्त खेळी इथे समाप्त होते. येथे विकेट. फ्लिक ऑफ द रिस्ट मनगडातली ताकद वापरायची होती, परंतु इथे आपण पाहतोय प्रयत्न बसला आणि खूप चांगली कॅच पकडल्या. इथे आपण पाहतोय अजयने नक्कीच बाद केलाय आणि एक मोठा धक्का लागतोय. ज्या खेळाडूने आतापर्यंत 2 चौकारी षटकार ढोकला तो खेळाडू आपण पाहतोय नक्कीच अगदी माघारी परतलेला आहे. टीमच्या धावसंख्येचा विचार जर केला, टीमची धावसंख्या 41, 41 वरती धावफलक. गडी बाद झालेत नक्कीच इथे 3 गडी बाद होत आहेत आणि ज्या पद्धतीने आयुष 11 पाटण वॉरियर्स मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय, सुरुवात खूप चांगली केली होती. पृथ्वीराज यादवचा शो आपण पहिल्या षटकामध्ये पाहिला, त्यानंतर धर्मा पवार मैदानाच्या आतमध्ये आले आणि अगदी चमकले मी म्हणेन. परंतु अगदी तुम्ही जर पाहिलं ना नॉन स्ट्राईक एंडला खऱ्या अर्थाने गणेश शिंदे आपण पाहतोय की बॅटिंग करतायत. तिकडे अँकरचा रोल तिकडे निभवताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नितीन पनाळे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि ते देखील इकडे षटकार मारण्यासाठी ओळखले जातात. पाटण तालुक्यासाठी अनेक मॅचेस मध्ये त्यांनी षटकार टोकून मॅचेस जिंकवले, चांगली बॅटिंग केले. पहिला बॉल फेस करताना पाहायला मिळतील. बॅकफुटला गेले, हलक्या हाताने स्क्वेअर कट केला होता. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. यस, आपण महान गोष्टी करू शकत नाही तर महान मार्गामध्ये लहान लहान गोष्टी नक्की करू शकतो आणि तेच इथे करतो गणेश. अगदी आपण पाहतो एकदा जीवनदान भेटले, परंतु आता चांगली बॅटिंग नक्कीच करावी लागेल. टीमची धावसंख्या आपण जर पाहिली 42 वरती ह्या 42 वरती शेवटच्या काही चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. षटक क्रमांक 4 इथे मैदानामध्ये चालू. अजय शेलार विरोधात गणेश शिंदे असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. KSKचे सर्वोत्कृष्ट बॉलर तर एका बाजूला पाटण तालुक्याची सर्वोत्कृष्ट बॅटर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा टेनिस बॉल क्रिकेटची बैठक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. इकडे एक सिंगल येताना पाहायला मिळते. गणेश शिंदेने स्ट्राईक रोटेट केली. पुन्हा एकदा खेळाडूला चांगलं माहिती आहे कशी बॉलिंग करायची. इफ यू डोंट सैक्रिफाइस योर गोल बिकम द सैक्रिफाइस. यदि आप अपने लक्ष्य के लिए त्याग नहीं करते तो आपके लक्ष्य त्याग बन जाती है. आणि त्यामुळे खूप चांगला प्रयत्न 4थं षटक या ठिकाणी चालू आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ इथे संपला आहे. 3 धावा खर्च केलेत, 1 विकेट नक्कीच घेतला. नितीन पनाळे स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळत आहेत.
फटका इकडे खेळण्याचा प्रयत्न केलाय, पॉइंटचे क्षेत्ररक्षक होते, एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, बॉल हातातून सटकलाय, दोन क्षेत्ररक्षक जातील तिकडे, बॉल पकडतील फेकतील तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट करताना नितीन पन्हाळे. यस, तिथे आपण पाहतो एक सिंगल कंप्लीट केलेली. आयुष्यातील सर्वात मोठा कमबॅक पुन्हा स्वतःला सिद्ध करणे आणि ते स्वतःला सिद्ध करतील का ते पाहायचंय. गणेश, चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे मी म्हणेन, कारण धाव फलकावरती जाऊया. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती 45 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. षटक क्रमांक 4चा खेळ आहे आणि इकडे संकेत सर आपण विचार केला ना 60 आणि 60 पेक्षा जास्त तुम्ही धावा कराल ना भूमिपुत्र मैदानावरती, तर सातारा प्रीमियर लीग पासून मॅचेस जर पाहिले ना तर 60 आणि 60 पेक्षा जास्त धावसंख्या इकडे मी म्हणेन चांगली होऊ शकते प्रथम बॅटिंग करत असताना. नितीन पन्हाळे थोडेसे शफल झाले परंतु बॉल तर समोर खेळला, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आहेत तिकडे, एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. अजय शेलारचं कौतुक करावं लागेल, चांगली गोलंदाजी. 46 वरती धावफलक नक्की झालेला आहे. 46 धावा धावफलकावरती. 46 शेवटचा बॉल आहे, अंतिम बॉल आहे. अजय शेलारचं कौतुक करावं लागेल, कमबॅक केलंय, चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. गणेश शिंदे यांच्यासाठी शेवटचा बॉल. यावेळेस पहा टप्पा पडला, बॉल थोडासा तिकडे टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय. पाठी यष्टीरक्षक आहेत सुदेश सकपाळ, त्यांच्या हातामध्ये स्थिरावतोय बॉल. डॉट बॉलची सांगता होते. टोटल धावसंख्या स्कोरबोर्डती आयुष 11 पाटण वॉरियर्स प्रथम बॅटिंग करत असताना 4 षटकांमध्ये 46 वरती जाऊन पोहोचलाय, 3 गडी बाद. चौथ्या षटकाचं कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये 6 धावा आलेत, एक वाईड वगळला तर आपण जर पाहिलं तर एक महत्त्वपूर्ण विकेट देखील आलेला आहे आणि त्यामुळे या षटकाचं नक्कीच कौतुक आहे. शेवटच्या षटकाचा अर्थात शेवटच्या 6 बॉलचा खेळ आता मैदानामध्ये बाकी. चांगला खेळ दोन्ही टीमनी इकडे दाखवलाय मी म्हणेन, कारण पाटण तालुक्याचं देखील कौतुक करावं लागेल. पृथ्वीराज यादवने पहिल्या षटकामध्ये सुपरहिट बॅटिंग केली. धर्मा पवार मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्यांनी देखील जे स्ट्रोक दाखवले 2 चौकार षटकार ते देखील मैदानाच्या आतमध्ये चमकले आणि त्यानंतर नितीन पन्हाळे आणि गणेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. 46 चांगली धावसंख्या आहे परंतु इकडे पर्याय कोणता निवडलाय. आता इथून पुढे काळेश्वरी KSK 11 संघ आय थिंक अनिल शिंदेकडे जात आहेत आणि अनिल शिंदे म्हटलं ना तर महाबळेश्वर चॅम्पियन लीग जी पहिली क्रिकेट स्पर्धा झाली निहाल ग्रुपच्या माध्यमातून सन्माननीय अशोकदादा सकपाळ यांच्या माध्यमातून पहिल्या पर्वामध्ये बेस्ट बॉलरचा किताब याच अनिल शिंदेने पटकावला होता. गाव आहे लांबच आणि त्यांना मात्र आमंत्रित केलंय षटक क्रमांक 5 साठी. महत्वपूर्ण षटक हे शेवटचं षटक या अगोदर चर्चेदरम्यान विषय निघाला होता आणि त्यावेळी तुम्ही सांगितलं हे षटक खूप महत्वाचं आहे. त्यामुळे या अंतिम 6 बॉलवरती किती धावा येतील ते पूर्णपणे पाहण्यासारखं असेल. संकेत सर टार्गेट सेट करणारं षटक आहे. इकडे जर अनिल शिंदेने चांगली गोलंदाजी केली आणि 10 आणि 10 पेक्षा कमी धावसंख्या जर दिली ना तर पाटण तालुक्याचं लक्ष थोडं कमी राहील तिकडे, परंतु इकडे प्रयत्न असेल नितीन पन्हाळे आणि गणेश शिंदेचा की 15 ते 20 धावसंख्या या षटकामध्ये आम्हाला घ्यायच्या आहेत आणि 60 पर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती हुक केलाय. धाबा मात्र 6 बुक केल्यात. नाव आहे नितीन पन्हाळे, पाटणचा षटकार किंग. मैदानाच्या आतमध्ये धाडतोय, ठोकलाय, अप्रतिम सिक्सर. खूप चांगला फटका, नितीनचं कौतुक करावं लागेल. अगदी आपण पाहतोय शेवट गोड करेल का आणि शेवट गोड करण्याचा प्रयत्न नक्कीच चालू आहे. पहिल्याच बॉल पासून दबाव बनवण्याचं काम बॉलरवरती आपण पाहतो नितीन करत आहेत. नितीन पन्हाळेचा तुम्ही खेळ जर ऐकला, खेळ जर समजून घेतला ना तर पाटण तालुक्यामध्ये षटकार किंग म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आज देखील पाटण तालुक्याने शिवा जाधव बॉस अगदी मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि त्याच्याकडे जबाबदारी दिली आहे की स्लॉग ओव्हरमध्ये जाऊन तुला फक्त षटकार ठोकायचे आहेत. हार्दिक पांड्याची भूमिका मला वाटते नितीन पन्हाळेकडे दिली आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, वा क्वालिटी बॅटिंग. पहिला बॉल षटकार आलाय, पुढचा बॉल. यावेळेस बॅटी टाकलेला बॉल, काय फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावली. नितीन पन्हाळे पाटण तालुक्याचा षटकार किंग दाखवतोय एक क्लासिकल सिक्सर. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत सर आणि खरं तर आक्रमक फलंदाज आहे आणि खरं तर ह्या खेळाडूचं वर्णन जर करायचं झालं तर मला वाटतंय ज्या प्रकारे अभिषेक शर्मा आपण पाहतोय भारतीय टीमसाठी ओपनिंग करतो ना तसंच हा खेळाडू आहे. अगदी जरी हाईट कमी असली तरी फाईट मोठी देतोय. खूप चांगला फटका त्याने केलाय. 2 षटकार आलेत आणि दोन्ही फटके वाखडण्याजोगे आहेत. कलात्मक स्ट्रोक आपण नक्कीच पाहतोय. नितीन पन्हाळे आणि नितीन पन्हाळेच बोलावं लागेल या मॅच मध्ये. काय शो दाखवलाय, काय बॅटिंग दाखवले. शेवटच्या षटकामध्ये 2 बॉल आणि 2 षटकार ठोकलेत. गणेश शिंदे मात्र नॉन स्ट्राईक वरून संपूर्ण पिक्चर पाहतायत आणि सुपर हिट पिक्चर आहे. नितीन पन्हाळे जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. बॉल क्रमांक 3 शफल झाले, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अगदी मिडल स्टंपला बॉल टाकलाय, तिकडे सिंगल मिळणार नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. कमबॅक करतोय अनिल शिंदे.
चांगला कमबॅक केला. खरं तर आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावरती अशा प्रकारतून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. इथे पाहायचं कोणता संघ इतिहास घडवेल. नितीन पन्हाळे डॉट बॉल आलाय तिकडे. अनिल शिंदेने कमबॅक केलाय. 3 बॉल महत्वाचे असतील श्री काळेश्वरी KSK 11 संघासाठी. हा बॉल महत्वाचा. बॉल हवेत खेळलाय. स्टँड झालाय बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? हो, इकडे बॉलर पोहोचण्याचा प्रयत्न करतात. कॅच तर ड्रॉप झाले. हातातून बॉल सटकलाय. मॅक्सवेल बॉलच्या पाठीमागे 3 तर कंप्लीट करतायत. पहा, जिकडे कॅच घेणं गरजेचं होतं, कॅच ड्रॉप झाल्यानंतर 3 धावा महत्वाच्या आल्यात. नितीन पन्हाळे 2 षटकानंतर 3 धावा घेत आहेत. आता गणेश शिंदे स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचलेत. 61 धावा, 61 रन्स आपण पाहतोय. खरं तर पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले, 2 षटकार आले, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर आपण पाहतोय झेलची संधी होती, तिथे 3 धावा नक्कीच कंप्लीट केलेत. 61 वरती धाव फलक आलाय. अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी. गणेश शिंदेचा बैठक स्ट्रोक येईल का? कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वोत्कृष्ट बैठक स्ट्रोक कोण खेळतं तर ते नाव आहे गणेश शिंदे. 2 बॉल बाकी आहेत. अनिल शिंदे चांगली गोलंदाजी करतायत, कमबॅक करतायत. इकडे ते पण पुढचा बॉल बैठक स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता. टप्पा थोडासा पडल्यानंतर बॉल उसळला. पाठीमागे यष्टीरक्षक आहेत. विकेट येईल. आणि पंचांनी सांगितलंय तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकत नाही, म्हणजे सॅक्रिफाईस विकेट नाहीये इकडे. संकेत सर. यस, खरं तर आपण पाहतोय सुरुवातीच्या 3 बॉलवरती 12 धावा आल्या, परंतु नंतर आपण जर पाहिलं तर खूप चांगलं कमबॅक केले, खूप चांगली बॉलिंग केली अनिल यांनी. शेवटचा बॉल, अंतिम बॉल गणेश शिंदेना खेळायचा आहे. इकडे धावफलकावरती जाऊया. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती 61. म्हणजे जे टार्गेटची चर्चा आपण कॉम्बॉक्स मध्ये करत होतो ते टार्गेट मला वाटतं सेट झालंय. परंतु शेवटच्या अंतिम बॉलवरती जर 1 षटकार 1 चौकार आला तर पाटण तालुका खुश होईल. शेवटचा अंतिम बॉल. हो, अंतिम बॉलवरती जोरात मारण्याचा प्रयत्न केला. ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला बॉल. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. इनिंग, फर्स्ट इनिंग इकडे समाप्त होते. धावफलकावरती आयुष 11 पाटण संघ पोहोचलाय 61 वरती. 62 धावांचं टार्गेट आहे श्री काळेश्वरी वॉरियर्स KSK 11 संघासमोर. परंतु नितीन पन्हाळेची जर बॅटिंग आवडली असेल ना तर सर्वांना विनंती करतो की एकदा जोरदार टाळ्या द्या मित्रांनो. नितीन पन्हाळे, सिक्सर किंग पाटण तालुका. काय फटके दाखवले यार. इनसाइड आउट केलेला तो डीप एक्स्ट्रा कव्हरला षटकार हा सर्वोत्तम स्ट्रोक होता आजच्या दिवसातील. सकाळच्या सत्रापासून आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग. 62 धावांचं टार्गेट आहे. चला कॉम्बॉक्स मध्ये बदल होईल. कॉम्बॉक्स मध्ये जाऊया किरण सरांकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा सदाबहार आवाज तुम्ही संतोष देसाई सरांना ऐकलत. कॉमेंट्री बॉक्समध्ये अगदी ज्यांच्यासोबत आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडलो गेले. संकेत धनावडे सर आमच्यासोबत जोडले गेलेत. किरण मस्कर, पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांसोबत क्रिकेटच्या सेवेमध्ये हजर होतोय. एक चांगली मॅच, एक दैदिप्यमान सोहळा. मगाशीच उल्लेख केला आपण एखादी स्पर्धा कशी असावी, कशा पद्धतीने आयोजन करावं, कशा पद्धतीने नियोजन करावं, याचं एक ज्वलंत जिवंत उदाहरण म्हणजे रायरेश्वर चषक 2026 तुम्ही पाहताय. चला टीम लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचंय. 62 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. अर्थातच आयुष 11 म्हणजे दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर भागवतजी बागल सेठ यांच्या मुलाच्या नावानं हा संघ खेळला जातो आणि भागवतजी बागल साहेब यांचा चिरंजीव आहे आयुष. आणि अगदी आपण पाहिलं तर त्यांच्या नावानं हा संघ खेळतो. हल्ली पाटण वॉरियर्स ही टीम भागवतजी बागल नेहमी पॅक करतात, पॅकर आहेत ते. त्याचबरोबर आपण पाहिलं तर संपूर्ण टीम दाखल झाले. दुसऱ्या बाजूला काळेश्वरी KSK ही टीम दाखल होईल. 62 धावेचं आव्हान आहे. आणि संकेत दादा, तुझ्यासोबत समालोचन करायची वेगळीच मजा येईल भाऊ. 3 दिवस आहे या स्पर्धेला. खरं तर क्रिकेटनं भरपूर मित्र दिले,
समालोचक परिवार मित्र दिले ते क्रिकेट पुरते नसतात, आयुष्यामध्ये सुखादुखामध्ये एकत्र येतात आणि क्रिकेटनं दिलेले मित्र हे फक्त मैदानापुरते नसतात, त्या आयुष्यात नेहमी सोबत राहतात. आणि असाच एक क्रिकेटनं दिलेला एक चांगला आवाज, सुमधुर संगीत, ज्याची वाणी तुम्ही ऐकली अर्थातच संकेत धनावडे सर, ज्यांच्यासोबत आम्ही जोडले गेलोय. थँक्यू व्हेरी मच सर. खरं तर तुमचा आवाज आणि तुमच्या आवाजाचे खूप मोठे फॅन आम्ही आहोत. कारण आजही बोर तालुक्यामध्ये बऱ्याच मोठ्या स्पर्धांचं नियोजन इथे जे होतं मुंबईमध्ये, त्याचं गावी देखील पाहिलं जातं. आणि त्यामध्ये किरण सर तुमचा आवाज खूप लोकप्रिय आहे कमी वेळामध्ये, आणि खरं तर कमी वयामध्ये तुम्ही खूप लोकप्रिय झालेला आहात. आणि खरं तर तुमचा आवाज म्हणजे काळजाला भिडणारा आवाज आहे. आणि त्यामुळे तुमच्या व्हिडिओज देखील आम्ही रील्सद्वारे पाहत असतो. समाजामध्ये जे चालले त्यावरती व्यंग तुम्ही करता, आणि त्यामुळे करता तुमचा आवाज मी नेहमी ऐकत असतो. अगदी हे प्रेम राहिले, आई सरस्वतीची कृपा प्रत्येकाला राहिले. हल्ली तुझं नाव लगेच बनतं. एखादी गोष्ट तू कर, एखादा चांगला खेळ कर, एखादी 50 मार क्रिकेट असो किंवा समालोचनामध्ये एखाद्या चांगलं समालोचन तू एखाद्या स्पर्धेला कर, नाव लगेच बनतं. खरी मेहनत करावी लागते नाव टिकवायला, आणि ती खरी मेहनत आहे. जो आयुष्यामध्ये नाव टिकवतो तो नेहमी चर्चेमध्ये राहतो, आणि प्रत्येक जण आपण पाहिलं तर त्यासाठीच मेहनत करतो. आज व्हिडिओ एडिटर अगदी साहिल देखील आलेला, जो आपण पाहिलं तर पृथ्वीराज यादव यांचा ऑफिशियल व्हिडिओ एडिटर आहे, जो आपण पाहिलं तर या मैदानामध्ये दाखल झालाय. त्याचंही आपण मनापासून स्वागत करूयात. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये एक मोबाईल सापडलेला आहे, ज्यांचा कोणाचा असेल आपण तो घेऊन जायचा. मॅचच्या दिशेनं जाऊयात. सेकंड इनिंगची कहाणी 62 धावेचं. हल्ली खेळाडू मोबाईल विसरतात. मी बाजारला समजा बायकोला घेऊन गेलो, मी बायको विसरेल पण मोबाईल विसरणार नाही दादा. मोबाईल जीव आहे तुझा, आणि असं मोबाईल विसरू नका, विनंती करेल. खरं तर पूर्वी अन्न वस्त्र निवारा ह्या मानवाच्या प्रमुख गरजा होत्या. मला वाटतं आता अन्न वस्त्र निवारापेक्षा मोबाईल ही महत्वाची गरज आहे. अप्रतिम. अन्न वस्त्र निवारण मोबाईल या हल्लीची गरज आहे. अतुल भालेकर दाखल होईल गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक 1 मध्ये पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा मलिंगा या अतुल भालेकरला ओळखलं जातं. दुसऱ्या बाजूला बॅटिंगसाठी स्ट्रायकिंगला आपण पाहिलं तर फलंदाज दाखल झाला अर्थातच स्वप्नील, आणि दुसऱ्या बाजूला अजय नॉन स्ट्रायकिंग एंडला. अगदी आपण पाहिलं तर सूरजदादा धोंडे यांच्या माध्यमातून अतुल भालेकरच्या प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं प्राइज आहे. पैसा लावला जातो, पैसा वसूल मॅच करण्यासाठी. येस संकेत मजेल मॅचला गुरु. खूप महत्त्वपूर्ण मॅच आहे. आणि या सेकंड मॅच मध्ये आपण जर पाहिले ना तर दोन्ही टीम मध्ये चांगले खेळाडू आहेत. बासष्ट धावा. पाच शेवटच्या ओव्हरमध्ये धावा आल्यात, म्हणजे जो आपण पाहिलं तर शेवटच्या ओव्हरमध्ये आलेले 2 षटकार, एक लेफ्ट फटका, त्यानंतर कव्हर ड्राईव्ह, त्याच्या 12 धावा, आणि 12 नंतर आपण पाहिले कमीत कमी 15-20 धावा, त्या महत्वाच्या राहिल्या शेवटच्या ओव्हरच्या. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी, व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. सेकंड इनिंगची सुरुवात झाली आहे व्हाईट न. एक सिंगलने आपण पाहतोय संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेश जरूर झालेला आहे. खरं तर किरण सर, एक प्रश्न मला मंगाशी पडला होता. एक झेल तुम्ही पाहिलं, एक झेल सुटली इंग्लंडच्या विरुद्धही, एकच झेल सुटली, आणि त्यानंतर आपण पाहिलं 89 धावेची विस्फोटक खेळी, म्हणजे झेलमुळे अगदी वर्ल्ड कप विनर बदलला. चर्चा करूयात याची. बॅकफुटला फटका चांगला, डीप एक्स्ट्रा कव्हरला, जाग्यावरती उभा राहिला, फक्त स्ट्रोक खेळून काढला, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळला, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला येईल. एमपी ग्रुपचा हा चौकार, 4 धावा. झेलचा उल्लेख केला, झेल भरपूर महत्वाचा आहे. सूर्यकुमार यादवच्या एका झेलमुळे वर्ल्ड कप आला, म्हणजे सूर्यकुमार यादवनं जर झेल पकडला नसता तर वर्ल्ड कप आला नसता. त्यानंतर बापू अक्षर पटेलच्या त्या 2 झेलमुळे वर्ल्ड कप आला. दुसऱ्या बाजूला झेल ड्रॉप झाली तर मॅचही जाते. या कॅचेस ज्या सुटतात ना, त्या तुम्हाला रात्रभर खऱ्या अर्थानं चालताना, बोलताना, जेवताना, झोपताना, मित्रांसोबत एखाद्या मीटिंगला बसताना या कॅचेस टोचतात. दादा ब्रेकअप परवडेल, या कॅचेस सुटलेल्या तुला नाही परवडत, हेही खरं आहे. सेकंड बॉल. स्विचिटचा प्रयत्न बाहेर काढला अतुल भालेकरच्या विरोधामध्ये, डोक्यावरती हात गेला, चेंडू लॉंग स्टॉपला दन करत निघून जातो. अंपायर सांगतात बॅट इन्व्हॉल्व नाहीये. 22च्या स्वरूपामध्ये येतील 4 चौकार. करत आपण पाहतोय ते चौकाराला नशिबाचा चौकार आहे. आणि करता आपण तुम्ही गोलंदाजचा उल्लेख करत होता, मलिंगा म्हणून उल्लेख केला. खूप चांगली बॉलिंग ऍक्शन त्यांची आहे, खूप चांगले गोलंदाज त्यांचे आहेत, परंतु अशा धावा ज्यावेळी येतात ना खूप त्रास होतो. भरपूर त्रास, म्हणजे फलंदाज बोलत असेल येऊ देत धावा, कशा येऊ देत, 22 येऊ देत, वाईट येऊ देत, इसमें 13 घाटा, आहा मेरा कुछ नहीं जाता, आणि हेच तो बोलत असेल. महत्वाच्या धावा आहेत ज्या आत्ताच्या आल्यात. 22 मध्ये 4.
बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न डीपेक्षा कव्हर रिझनला खेळाडू आहे वेगानं चेंडू गॅदर करतात बॅकअप आहे कव्हर आहे चेंडू अडवलाय स्टॉप केलाय अगदी आपण पाहिलं तर एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते अतुल भालेकरची ओव्हर जेवढी सांभाळून खेळली जाते ती तू पाहतोय कारण की माहिती आहे अगर रुकेगे तो बचेंगे तो ठोकेगे बटेंगे तो खतम हो जाएंगे आणि हे माहिती आहे त्यासाठी सांभाळून क्रिकेट सध्या खेळलं जाते 62 धावेचं आव्हान खरं तर तुम्ही पाहिलं असेल माझी शिंदे यांचा एक डायलॉग सर सलामो तो बगडी बचास क्यू पटेल और लढंगे आणि त्यावेळी त्यांचं ते वाक्य होतं आणि खरं तर किरण सर एक प्रश्न मला आवर्जून विचारायचं वाटतो जेव्हा जेव्हा एखादा चांगला समालोचक येतो मी त्याला आवर्जून प्रश्न विचारतो सर तुम्ही आयुष्यामध्ये पहिली समालोचन पहिली मॅच कधी केली होती वाशी जिथे क्रिकेट खेळायला गेलो स्पर्धा खेळायला गेलो समालोचक आला नाही घेतला माईक हातात घेतला टप्पा 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 चौकार आणि तिथून जो माईक हातात मध्ये राहिला गावासाठी खेळणं राहिलं बॅट बाजूला माईक हातामध्ये हे क्रिकेटचा समालोचनाची सुरुवात झाली अपील उचलली आहे त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी थोडासा बाहेर राहिला इम्पॅक्ट बाहेर राहिला अंपायरनं पाहिलं थोडासा हातवाऱ्याच्या माध्यमातून जायला इम्पॅक्ट बाहेर राहिलाय बाल बच गे वेगवान चेंडू होता भरपूर वेगवान होता येस पंचांचं कौतुक करावं लागेल सर कुठलीही स्पर्धा ज्यावेळी पारदर्शक होते त्यामध्ये पंचांचा मुख्य रोल असतो पंचांबद्दल काय सांगताय सर अभि सर लारा सर बुमरो सर इज अ गुड प्लेअर एक काळ होता क्रिकेट गाजवला आज काळ अंपायरिंगच्या माध्यमातून क्रिकेटची सेवा करतात क्रिकेटचे धडे गिरवलेत या पंचांनी रात्रंदिवस क्रिकेट खेळलेत ओ हो टॅप फटका अगदी खेळून काढला शॉर्ट आर्म फुल केलाय फाईनला चेंडू खेळून काढला वन बाउंड चेंडू निघून जाईल एमपी ग्रुपचा येईल चौकार आणि संघाच्या धावसंख्येला आकार भेटेल 1 for 14 14 धावा 14 धावा धावफलकावरती लागले थोडंसं मागडं षटक हे नक्कीच म्हणावं लागेल आणि खरं तर किरण सर तुम्ही सांगितलं की राखीव खेळाडू म्हणून गेला माईक पकडला समालोचक झाला असं वाटलं होतं का आज एवढं मोठं नाव आपलं पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये होईल देवा शपथ जेव्हा जेव्हा कोयनेला जातो कोल्हापूरला जातो बत्तीसऱ्याला जातो सिऱ्याला जातो पुण्याला जातो खेळाडू येतात सेल्फी काढण्यासाठी उभे राहतात तेव्हा डोक्यामध्ये एकच गोष्ट येते की आपलं नाव मोठं झालं अजून गाजायचं पण झालं कधी माजायचं नाही हे मात्र तेव्हा मनात येतं त्यामुळे आपल्याला मोठे करणारे हे खेळाडू आहेत ठरवलं की जे नाव बनवतात ते नाव मिट्टीमध्येही घालू शकतात त्याच्यामुळे खेळाडू आहेत सुत्तर आपण आहेत क्रिकेट आहे तर आपण आहे असे मोठे मोठे आयोजक आहेत आता एवढ्या मोठ्या स्पर्धेला जेव्हा बसण्याची संधी भेटते भाऊ नाव वरती होतं रायरोच्या चषकला किरणने समालोचक केलं किरणच्या नावापुढे अजून एक स्पर्धा ऍड झाली हे असतं त्याच्यामध्ये आयोजक आहेत जे समालोचक घडवत असतात खेळाडू आहेत जे समालोचक घडवत असतात बाकी आपण शून्य आहोत त्यांच्यामुळे आपल्याला चकाकी आहे बॅटच्या टॉप एजला कॅचचा कॉल दिलाय व्हॉट हॅपन घडलं काय आहे तिकडे थांबावं लागेल माझी नजर पंचांवरती आहे रुको जरा सबर करो लेग अंपायर सध्या आपण पाहिलं तर थोडासा इशारा त्यांनी दाखवलाय किताबों से ज्यादा चेहरे बात करते हैं अंपायर का चेहरा अगर पढ़ लिया तो अंपायर बोलेंगे बॉल कहाँ पे लगे इट्स लाइक 22 स्वरूपामध्ये एक सिंगल धाव ही मॅच आहे ही मजा आहे मॅच बनेगा मॅच रंगणार आणि मॅच तापणार एकटा सूर्य नाही आपण दोघे कशासाठी मॅच तापणार 62 धावेचं आव्हान पहिल्या ओव्हरची हमरातुमरी संपली आहे पहिल्या ओव्हरचा ड्रामा संपला संघाची धावसंख्या 15 सर खूप कमी लोक असतात जे उंचीवरती जातात परंतु पाय जमिनीवरती ठेवतात कारण देह काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे नाशिवंत देह जाणारं सकळ आयुष्य का तो का सावधान कितीही मोठा पैसेवाला असला तरी त्याचे कर्म हे चुकत नाहीत आणि तुम्ही खूप चांगलं बोला त्यामुळे करत तर तुमचंही कौतुक आहे आज समालोचन करण्यामध्ये खूप मजा येते कारण तगडा आवाज बाजूला आहे ऑब्विसली काय समालोचन मित्र परिवारानं नेहमी एकजूट राहावं माझं म्हणणं आहे तू आज 5,000ची स्पर्धा करशील उद्या 50,000 करशील 5 लाखाची करशील त्याच्या पुढे काय आहे त्याच्यानंतर आहे ते आपला मित्र परिवार आज प्रत्येक स्पर्धेला एकमेकांना बसायचं एकमेकांना भेटायचं ज्ञान दिल्यानं वाढलं जातं तुझे शब्द तुझे वाक्य ही हिरासत नाहीये तुझी ते कधी कोणी वापरू शकतं त्यासाठी आपण प्रेक्षकांना काय देऊ शकतो प्रेक्षकांना काय आवडेल ते आपण करायचं आणि मजा आली समालोचन करायला भाऊ करताना संकेत दादा बसलाय असे समालोचक आवडतात मग मी सोडत नाही मग त्यांना मग मी बिझी करून टाकतो मग चल माझ्यासोबत पुण्याला चल कोल्हापूरला चल संघाची धावसंख्या 15 ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल झालाय फिरकीचा जादूगर आपल्या कवळ्या बोटांमध्ये ज्या गोलंदाजांनी कमी वयामध्ये टेनिस क्रिकेट सोडा लेदर क्रिकेटही फिरवायला शिकला असा गोलंदाज विशाल वरंडे दाखल झालाय गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 2 फुल टॉस पहिला चेंडू मिड विकेट डीपला स्वैग से करेंगे आपका स्वागत अजय बोलतो आहा 6 से करेंगे आपका स्वागत
निघून जातो सीमा पार, येईल एमपी ग्रुप रायरेश्वर चषक षटकार. खरं तर हे रायरेश्वर चषक ज्यांनी ठेवल्या गुरुदत्त कलाक्रीडा प्रतिष्ठान धोंडेवाडी, त्यांचं एक ब्रीद वाक्य आहे, सहकार्यातून सर्वांगीण विकास. आणि त्यामुळे सहकार्य खूप महत्त्वाचं असतं आणि त्यातूनच तुमचा सर्वांचा विकास होत असतो. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतोय आता राग द्वेष मस्तर सगळं सोडून खेळाडू एकत्र येऊ लागलेत. तालुक्यामध्ये चांगले एकोप्याचे संबंध बनत लागलेत. त्याबद्दल काय सांगताल सर? चर्चा करूयात त्याशी दादा. सफल झालाय, सफल होऊन घेण्याचा प्रयत्न. गोलंदाज हुशार आहे, फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय जाणून घेणारे यंत्र तंत्र विकसित करून गोलंदाजी सध्या चालू आहे. थोडासा फुटवर्क बदलला, सफल झाल्यानंतर गुडघ्यावरती बसण्याचा प्रयत्न, अशा वेळी टाकला भन्नाट वेगानं यॉर्कर, जिथे कोणताही संपर्क झाला नाही, डॉट बॉल. सध्या आपण पाहिलं तर क्रिकेटच्या माध्यमातून तालुका एकत्र आलाय. पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट, ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहिलं तर खेळाडू पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, जरूर गॅदर केलाय चेंडू आणि 2 धावा आरामामध्ये कंप्लीट केल्यात. संघाच्या धावसंख्येला चकाकी भेटल्या. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 23 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल. ही सुरुवात आहे. शेवटचे जे 12 चेंडू आहेत त्याच्यामध्ये वेगळी मजा येईल. आणि सहमत आहे तुझ्या मताशी संकेत दादा, कारण की तालुका एकत्र आणला, भांडणं कमी झाली, क्रिकेट मोठं झालं, गाव एकत्र आलं, खेडे पाडे एकत्र आले. स्विच हिटचा प्रयत्न बाहेर काढलाय. घी अगर सीधी उंगली से निकले तो टेढ़ी उंगली से निकलना आता है. सीधे बल्ले से अगर रन आए तो आड़े बल्ले से भी खेलना आता है. नाम है अजय. आणि या मॅच मध्ये ज्या पद्धतीने विशालच्या समोर त्याने हात खोललेत, विशालच्या गोलंदाजीमध्ये धावा येऊ लागल्यात, विशालच्या डोळ्यासमोर अंधारी आणले फलंदाजानं, कारण की 2 षटकार आलेत या ओव्हरमध्ये. खूप चांगली बॅटिंग. बॅट्समनचं कौतुकच करावं लागेल. 29 वरती धाव फलक गेला. अजयने ज्या प्रकारे फटके खेळलेत ना, तंत्रशुद्ध फटके आहेत आणि करता प्रेक्षकांना मोहित करणारे फटके आहेत. ना स्विच हिटचा फटका बाहेर काढला. स्विच हिट बाहेर काढणं लगी तो चांद तक नाही तो 2 बॉल तक, लगे तो आबाद नाही तो बर्बाद करणारा फटका खेळत असताना तुझ्याकडे तेवढा आत्मविश्वास पाहिजे. आणि आत्मविश्वास हा सगळ्यात मोठं मोटिवेशन आहे. माणूस जिंकतो मनात, मग तो मैदानात जिंकतो. खरं तर रायरेश्वर चषक भोर तालुका आणि त्याबद्दल इतिहास मी नक्कीच तुम्हाला सांगेल. स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड म्हणजे भोर तालुका. स्वराज्याचं पहिलं तोरण किल्ले तोरणा म्हणजे भोर तालुका. संभाजी महाराजांचे ज्यांनी पालन केलं दारावमाता गाडी पाटील म्हणजे भोर तालुका. ते कापूर आमच्या भोरचे आहेत. कान्होजी दे, एसाजी कंक, हत्तीबरोबर झुंज घेणारे, त्यानंतर बाजीप्रभू देशपांडे, 300 बांधल हा इतिहास भोर तालुक्याचा आहे. स्वराज्याची सुरुवात आमचा भोर तालुका. कणखर माणसं म्हणजे भोर तालुका, प्रेम लावणारी माणसं म्हणजे भोर तालुका, जीवासारखं प्रेम करणारा, माणसाला माणुसकी जोडून माणुसकीची नाती तयार करणारा तालुका म्हणजे भोर तालुका. आणि क्रिकेट जिवंत ठेवणारा तालुका म्हणजे भोर तालुका. खूप छान. पुन्हा स्विच हिटचा प्रयत्न बाहेर काढला, फसला जातोय ई साइड. ओ युटी आउट, बरोबर स्टंपच्या मध्ये सापडला जातोय. बॅट इन्वॉल्व नव्हती. पुन्हा स्विच हिटचा प्रयत्न बाहेर काढला. मी बोलेल अगर सीधे बल्ले से रन आ रहे तो अड़े बल्ले से खेलने क्यों जाते हो. जगी अगर सीधी उंगली से निकले तो उंगली टेढ़ी क्यों करते हो. आणि या मॅच मध्ये एक महत्वाची विकेट. अजय चालला बॅक टू जग आउट. एक मोठी विकेट अजयांना जावं लागतंय. मोहावरला नाही धावसंख्येचा आणि त्यामुळे अतिघाई संकटात नाही. पण तुम्ही ज्यावेळी रस्त्यावरती गाडी चालवता त्यावेळी गतिरोधक येतच असतात आणि तसा हा गतिरोधक आलाय रस्त्यामध्ये. ऍक्सिडेंट झालाय, विकेट गेला. या विकेट बद्दल काय सांगाल? महत्वाची विकेट होते, कारण की अजय आउट झाला. अजयला माहिती होतं अगर वो रुकेगा तो मॅच लेके आएगा. या टीमचा महत्वाचा बॅटर होता, या टीमचा महत्वाचा खेळाडू होता. एक मोठी विकेट अजयला माघारी गेल्यानंतर जबाबदारी आता फलंदाजांच्या खांद्यावरती. विशाल जाधव आलाय मैदानामध्ये. पाणी मैदानामध्ये घेऊन जा. बॅट्समनने पाणी मागवलंय आणि हल्ली पाणी भरपूर महत्वाचं. आपण खेळाडूंना पाणी जेव्हा मागाल तेव्हा पाठवू शकतो, कारण की ऊन जास्त आहे आणि तुम्ही पाण्याचा उपयोग करा. सर एक प्रश्न, महत्वाचा प्रश्न आहे, कारण बाप करी जोडी लेकुराची होडी आपुल्या करवंडी वाळवून या. वडील आपल्यासाठी कष्ट करत असतात. तुमच्या वडिलांना कसं वाटतं सर? आज माझे वडील महाराष्ट्र माथाडी ट्रान्सपोर्टचे मुख्य लेखा मेन चीफ अकाउंटंट. एक काळ होता वडिलांच्या नावानं नवी मुंबईतले माथाडी आम्हाला ओळखायचे. आज माथाडी कामगार जर वडिलांच्या ऑफिसमध्ये गेलं बोलतात किरण मस्करचे वडील का तुम्ही. हा, ही मजा येते. पण आयुष्यात बाप नावाचं छत्र हवं. तर बाप कसंही असो, आयुष्यात बाप नावाचं छत्र हवं. जर बाप नावाचं छत्र उतरलं, तुझं निघून गेलं की आयुष्यात कुत्र तुला विचारत नाही. बाप नावाचं छत्र हे आयुष्यात नेहमी हवं आणि बरं वाटतं जेव्हा, कारण की तू ठरवू शकत नाही तुझा बाप कोण असावं. बाप ठरवतो आपल्या पोरानं काय बनावं. यासाठी आपण पाहिलं तर नेहमी त्या वडिलांचा आदर असणं गरजेचं आहे. मी मित्रांनो विनंती करेल दादा, आज इकडे झोपायचं नाहीये. थोडासा स्पीडअप घ्या दादा प्लीज. फिल्डिंग टीम दादा पण स्पीडअप घ्या.
स्कोर संघाची धावसंख्या सजली आहे 29. दादा थोडासा स्पीडअप घ्या प्लीज टीम. ड्रिंक ब्रेक आता थोडासा थांबवला जाईल, थोडासा स्पीडअप घ्या. मागे लागतोय तुमच्या हात धुवून, पण समजून घ्या वेळ कमी आहे, मॅचेस आहेत. कारण की आपण बोलू आज 6 मॅचेस आहेत, आराम से चलेगे. नाही नंतर अंधार आल्यावर काय करणार, कारण की वेळ कोणासाठी थांबत नाही, गेलेली वेळ येत नाही, वेळ दिसत नाही, पण बरंच काही दाखवते. थोडासा स्पीडअप घ्या दादा. चला प्लीज प्लीज, तुमच्या मागे हात लागून आम्ही हात धुवून लागू, पण वाईट वाटून घेऊ नका, आमचं काम आहे. गणेश शिंदे दाखल झालाय गोलंदाजीसाठी. ये ओव्हर आहे, ये ओव्हर में मजा आएगा गुरु. ही ओव्हर आहे गणेश शिंदेची. गणेश सुरेश शिंदे म्हणजे या ओव्हर मध्ये कटक गोलंदाज. एका बाजूला आपण पाहिलं तर बॅटिंग करतोय स्वप्नील, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर विशाल. आणि स्वप्नील आणि विशाल या दोघांमध्ये ही जे 6 चेंडू आहेत तिथे काय घडणार आहे, मॅच बनेगा अथवा बिघडेगा मॅच. तिसऱ्या ओव्हर मध्ये मॅच तुला समजेल काय होणार आहे. यस, आणि हे षटक खूप महत्वपूर्ण षटक की 12 बॉल आतापर्यंत केस संपला. टीमची धावसंख्या 29 वरती. आव्हान मोठं आहे आणि त्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आता गोलंदाज गणेश शिंदे आलेत. वा, आणि अंपायर जर तुम्हाला वाटलं जास्त वेळ जातोय तर तुम्ही खेळाडू घेऊ शकता सर्कलच्या आत. मान दिला, पहिला चेंडू खाली राहिलाय, सबमरीन डिलिव्हरी, सबमरीन राहिलाय. एखादी पाणबुडी समुद्रातून जमिनीच्या लगत जाते तिला सबमरीन म्हटलं जातं. त्यानंतर इंटरनॅशनल असो टेनिस असो हा शब्द आला सबमरीन डिलिव्हरी, कारण की चेंडू जमिनीच्या लगत जातोय. व्हॉट बॉल, खूप चांगला चेंडू हाताळला आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न, लंगरला खेळाडू आहे, वेगाने जाईल चेंडू. हो हो, व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ एफर्ट्स. काय हिट केलाय, डायरेक्ट हिट स्टंप वरती. पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे कंप्लीट केली आहे. आता तो खेळाडू बोलत असेल की हा चेंडू जेव्हा गरज असते तेव्हा हिट लागत नाही. अंपायर सांगतात एकदा चेक करून घ्या की रनआउट आहे का. गुड अंपायरिंग. शंका दूर केले, टेनिस क्रिकेटच्या कोर्टामध्ये रनआउटची केस टाकली आहे. परंतु फिल्डरचं कौतुक करावं लागेल. 2 धावा टीमसाठी वाचवण्यामध्ये त्यांना नक्कीच यश मिळाले. काय उंच उडी मारली आणि अगदी चेंडू अडवलाय. ईस्टर्न नॉट आउट. 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 31. श्री काळेश्वरी KSK 11. दोन्ही टीम बेस्ट ऑफ दी बेस्ट आहे, कोण कोणाला कमी नाहीये. 62 तुम्ही करू शकता तर 62 आम्ही ठोकू शकतो. आणि या पद्धतीने सध्या विकेट आली नाहीये. जी साझीदारी होते, प्यार की बीमारी क्रिकेट की साझीदारी, दोनों भी घातक है. ओहो, इट्स आउट. मोठी विकेट पकड़ली है गणेश शिंदे ने. बोला था इस ओव्हर में मैच बनेगा अथवा बिघडेगा. ही ओव्हर महत्वाची आहे. एखादा प्लम, एखादा टोक्रशर, एखादा बुंदा चेंडू, एखादा अंगठा तोड चेंडू येणं गरजेचं होतं. तो आलाय आणि स्वप्नीलला तो चेंडू खेळत असताना बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागलं. डोळ्याची पापणी लवली की लवली आहे तोपर्यंत चेंडू पायावरती आदळला. अपील केली, अंपायरनं बोट आकाशाकडे केलं आणि सांगितलं LBW गुरु आप निकल जाओ. शेवटच्या 5 बॉलचा खेळ जर पाहिला त्यामध्ये 2 विकेट आलेत आणि फक्त 2 धावा आलेल्या आहेत. आणि त्यामुळे आता थोडीसे आपण जर पाहिले तर उतरती का सुरू झालेली आहे. सागर आलेत नवीन खेळाडू. ये गेंद अगर सीधे बल्ले से खेलता तो अच्छा सुरक्षित रहता, कारण की सरळ बॅटनं हा चेंडू खेळला असता तर कदाचित सेफ असता. आडव्या बॅटनं खेळायला गेला, मिस झाला आणि त्यानंतर मोठी विकेट. हे मैदानाची खासियत आहे. इथे धावा कोणत्याही सेफ नाही आहेत. इथे मॅच जिंकायचे तर विकेट महत्वाचे आहेत. तू पहिली मॅच जर एक्स्ट्रीम आराध्य शाहूवाडी टीमची पाहिली तर 53 धावेचं आव्हान त्यांनी विकेट घेऊन जिंकले. या मॅच मध्ये 62 धावेचं आव्हान आहे. विकेट आल्या तर मॅच बनेल, विकेट सांभाळून खेळले तर मॅच बनेल. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न हवेमध्ये, खेळाडू एक्स्ट्रा कव्हरला डीप मधून वेगाने येत आहेत. 2 खेळाडू आहेत जरूर, 2 धावा इथे घेतल्या जातील. बॅकअप आहे पृथ्वीराज यादवच्या हातामध्ये चेंडू. ओव्हर क्रमांक 3 प्रगती पथावरती 4 चेंडूचा खेळ झाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 धावसंख्या. प्रत्येक खेळाडूचं एक वैशिष्ट्य असतं. गणेश शिंदे खूप काळापासून क्रिकेट खेळतात, अगदी गरजेना 11 पासून ग्रामीण क्रिकेट नवी मुंबईचं देखील. त्या खेळाडूचं वैशिष्ट्य काय किरण सर? चर्चा करूयात. हो, गुड लाईन स्पॉटचा चेंडू. या खेळाडूचे चाहते भरपूर आहेत. एक काळ होता क्रिकेटचं मैदान पकडायला आम्ही लहान असायचो, स्टंप घेऊन मैदानामध्ये ते मैदान पकडायला जायचो तेव्हा गणेश शिंदेचा खेळ बघायला सगळे यायचे. आम्ही मॅच सोडून गणेश शिंदेचा खेळ त्या काळामध्ये बघायचो. त्या काळातला हा खेळाडू आहे. लॉफ्ट केलाय,
हवेमध्ये अंतर पार होईल का? खेळाडू मागे मागे भरपूर मागे आहे. या मॅच मध्ये अखेरीस आपण पाहिलं तर मोठा फटका येतोय. बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर अर्थातच सागर शिंदे, श्री काळेश्वरी KSK टीमचा बाहुबली. संघाची धावसंख्या 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आता 12 चेंडू 23 धावेची गरज. बनली मॅच, घडली मॅच. सागर शिंदेच्या बॅट मधून षटकार आला, मॅच बनली गेली. ड्रिंक ब्रेक नाहीये बेटा. परंतु पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं KSK टीमला देखील 12 बॉल मध्ये 23 पाहिजे होत्या आणि त्या झाल्या नाहीयेत. क्रिकेटचा खेळ, क्रिकेटच्या खेळावर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही किरण सर, कधीही बदलू शकतो. हा जो षटकार आहे ना, त्या षटकारानं मॅच बनवली आहे. षटकार येणं गरजेचं होतं कारण की अंपायरनं ड्रिंक ब्रेक साठी थांबवलं बिकॉज ऑफ या ओव्हर नंतर अंपायर. येस येस, थँक्यू. मॅचच्या दिशेनं 12 चेंडू 23 धावेची गरज. वॉट अ मॅच. एक चांगली मॅच सध्या बनवली जाते. 12-23 काय मॅच बनवली. आणि हा जो शेवटचा जो षटकार आला जो सागर शिंदेच्या बॅट मधून, सागर शिंदेची तू हाईट पाहिली तो डर जाएगा गुरु. पोलाड आहे पोलाड, श्री काळेश्वरी KSK चा. येस, मोमेंटम शिफ्ट झाले, परिस्थिती बदलली आणि परिस्थिती बदलवणारा तो षटकार होता. खूप चांगला फटका आला. नवीन खेळाडू गोलंदाजी एंडवरती आपण पाहतो. षटक क्रमांक 4 शुभम आलेले आहेत. अंतिम 12 बॉल मध्ये आपण जर पाहिलं तर समीकरण आता थोडंसं बदललंय. महत्वपूर्ण मॅच, रायरोचो चषक. आजचा हा दुसरा सामना आपण नक्कीच पाहतोय. लॉफ केलाय फटका. लॉंगॉनला खेळाडू आहे. चेंडूपर्यंत पोहोचेल. एक सिंगल धाव इथे घेतली जाते. सागर शिंदे स्ट्राईक वरती येतोय. टीम आता बोलत असेल सागर शिंदेला जास्तीत जास्त वेळ स्ट्राईक वरती राहू देत कारण की या फलंदाजाकडे असलेली हाईट, त्याचे आर्म्स, मनगटातली ताकद, त्याचा विश्वास बॅटवरती, बॅटचा विश्वास त्याच्यावरती, संघाचा विश्वास सागरवरती आणि अशी मॅच बनत चालली आहे. 11 चेंडू आणि 22 धावेची गरज आहे. येस, पेशन्स इज द सोल्युशन ऑफ एव्हरीथिंग. त्यामुळे धैर्य खूप महत्वाचं आहे. फुल टॉस लॉफ केलाय मिड विकेटला डीप मध्ये. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. खेळाडू आहे गणेश शिंदे, गॅदर केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू फेकलाय, तोपर्यंत चेंडू हातातून निसटलाय. नॉन स्ट्रायकिंग एंड, स्ट्रायकिंग एंडला चुकीच्या दिशेनं केलाय थ्रो. कदाचित हा थ्रो सरळ केला असता तर सागर शिंदेला जावं लागलं असतं. छोट्या छोट्या चुका तुला मैदानामध्ये महाग ठरतात. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. तुम्ही एक चित्रपट पाहिला असेल, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, आणि ते भाग 2 चालू आहे. भाग आणि सध्या तेच होत आहे. धावपळ धावांसाठी केली जाते. माहिती आहे एका धावेची महत्वाची गरज. आणि दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर सागर शिंदे स्ट्राईक वरती असणं गरजेचं आहे. त्याला स्ट्राईक वरती आणलं या मॅच मध्ये. यासाठी लॉफ केला. खेळाडू कोणता पोहोचेल. पुन्हा एक सिंगल घेतली. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. पुन्हा 2 धावा कंप्लीट केल्या जातात का? होय, पुन्हा 2 धावा. चित्याची चाल, अन्नाची गती, कमेंटमेंट ऍक्शन, या 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 44 धावा स्कोर कार्ड मध्ये सजल्या गेल्यात. व्हॉट अ मॅच. येस, बुनबुन सागर बनता. एक धाव खूप महत्वाची आहे आणि खूप चांगली आतापर्यंत बॅटिंग केलेली आहे. 9 चेंडू इथे शिल्लक आहेत आणि 9 चेंडूंमध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच 18 धावींची गरज. काय वाटतं किरण सर, काय होईल? मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत नक्की जाईल. जो 100% एफर्ट्स देईल तो मॅच मध्ये जिंकेल. ही मॅच पैसा वसूल आहे. बेस्ट ऑफ द बेस्ट. मन में हमेशा जीत की आस होनी चाहिए. नसीब बदले या ना बदले, लेकिन वक्त जरूर बदलता है. पुढे येऊन खेळला मिड विकेटला. सागर शिंदेच्या बॅट मधून निघून जातोय धमाका. व्हॉट अ स्ट्रोक. श्री काळेश्वरी KSK 11 टीमचा पोलार्ड अजूनही मैदानामध्ये उभा आहे. जब तक सागर शिंदे तब तक मॅच ऑन आहे. सागर येतं दिवाळी आहे, सागर येतं मॅच आहे. काय फटका खेळलाय सागर शिंदेना. यस, एक पुरंदर तालुक्यामध्ये सागर शिंदे नाव खेळाडूचं आहे. त्याचं नाव आहे टावर आणि तो खेळाडू कृष्णा सातपुते, विजय पाहुले त्यांच्या विरुद्ध घेत असताना मला आज आठवतो आहे. एकीकडे संदेश पाटे होता, विजय पाहुले होता. 12 बॉलमध्ये अगदी 35 धावा त्या सागर शिंदे टावर यांनी टोकल्या होत्या आणि तो या खेळाडूसारखा उंचपुरा खेळाडू आहे. यालाही आपण टावर बोलू शकतो का? ऑब्विसली रेंज मधला टॉपर आहे. ज्या टॉपरच्या इथे उभा राहतो तिथे रेंज चांगली येते. या फलंदाजांना रेंज पकडली आहे मॅच मध्ये. पिकअप घेतला. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्याचा राहिला.
ओहो चांगला चेंडू कमबॅक केलाय शुभमनं देखील थोडासा अवे फ्रॉम दी बॉडी ठेवलाय शरीरापासून बाहेर हातापासून बाहेर मॅच बनत चालले एक तेरी एक मेरी एक षटकार एक डॉट बॉल आणि यानंतर टॉस साठी एक्स्ट्रीम आराध्य शाहूवाडी संघ आपण या कॅप्टन शाहूवाडी टीम कॅप्टन आपण यायचं महत्वाचा चेंडू असेल या मॅचला बनवणारा बिघडवणारा चेंडू असू शकतो हा एक चेंडू महत्वाचा टप्पा आणि टप्प्यावरचं नियंत्रण दुसऱ्या बाजूला सागर वो वॉट अ स्ट्रोक काय फटका खेळून काढला सो ब्युटिफुल इज जस्ट लुकिंग लाईक अ वाव 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 स्ट्रोक खेळून काढलाय वॉट अ मॅच काय मॅच बनवली आहे सागर शिंदेनं मॅच मध्ये गेला काय मॅच मध्ये धावा केल्या काय केएसके काळेश्वरी 11 केएसके टीम आपण पाहिलं तर श्री काळेश्वरी संघ आता मात्र पॅव्हेलियन मध्ये आनंद आहे कारण की या मॅच मध्ये धावा बनल्या गेल्या तब्बल 56 आणि येणारे 6 चेंडू आणि 6 धावेची गरज दिनेश दादा मोरे जे आपण पाहिले तर श्री काळेश्वरी केएसके चे मॅनेजर म्हणून आज काम करतात टीम मॅनेजमेंट करतात आणि त्यांच्या माध्यमातून सागर शिंदेसाठी आपण पाहिले तर 500 रुपयाचं प्राइज आहे बाबाई संघ ओनर ते टीम मॅनेज आणि संपूर्ण मॅनेजमेंट त्यांच्या हातामध्ये संघाचे ओनर ते आहेत आई श्री काळेश्वरीच्या नावानं संघ खेळवतात नेहमी 500 रुपये झाले जमा बाई हे खऱ्या अर्थानं संघ मालक याला बोलतात 500 बोललो 500 दिले खतम हुई बात सागर शिंदे को बोलो और ठोको येणारे 6 चेंडू 6 धावेची गरज त्याने 8 चेंडूमध्ये 25 बनवलेत आणि त्यामध्ये 3 षटकार आहेत आणि ते देखील नेत्रदीपक फटके लांब लचक मारलेत मॅच खतम नाही हुई पृथ्वीराज यादव आला सोनू चिकू या नावानं प्रसिद्ध आहे खूप कमी काळामध्ये टेनिस क्रिकेट विश्वामध्ये यानं स्वतःचं अस्तित्व तयार केलं 70 स्पोर्ट्स घनसोलीचा ओनर राहिला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सोनू सध्या मैदानामध्ये गोलंदाजीसाठी 6 चेंडू 6 लक्षात घे मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत आली आहे पहिला चेंडू हलक्यानं कट करण्याचा प्रयत्न चेंडू पकडला फेकी केली ओ माय गॉड चुकीचा थ्रो केला जातोय सागर शिंदे डेंजर झोनला होता चुकीचा थ्रो एक सिंगल धाव घेतली 5 चेंडू 5 धावेची गरज काही होऊ शकतं पहा अगदी पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर विकेटची संधी होती परंतु मिस टाइम फटका त्यानंतर आपण पाहिलं फेकी देखील चुकीची झाल्या आणि त्यामुळे अंतिम 5 चेंडू 5 धाब्यांची गरज व्हॉट अ मॅच लॉफ करण्याचा प्रयत्न चेंडू आपण पाहिलं तर डॉट जातोय मॅच संपली नाहीये कहाणी संपली नाहीये ये तो किताब का एक पन्ना है रुको जरा पूरी किताब अभी बाकी है ये मेरे दोस्त झाकी है पिक्चर पूरी अभी बाकी है कधी कधी काय होतं पुस्तकाच्या शेवटच्या पानावरती कहाणी बदलते पुढे येऊन केलाय लॉफ केलाय खेळाडू फसला जातोय मागे थांबू की कॅच साठी जाऊ आयुष्यात निर्णय घ्यायचा चुकला की निर्णय ठरवतो पुढे काय करायचंय फसला जातोय वेट केला वॉच केला पुढे गेला हा निर्णय डायसी होता अगदी आपणही असतो तर बाई कॅच केले जाऊ की पीछे रुकू पण ही मूवमेंट चुकीची होती आणि अशा वेळी लॉंगॉनचा खेळाडू फसला जातोय सबर का फल नाही होता मीठा 2026 चालू आहे सबर का फल होता किसी और का आणि हेच झालं फक्त एका धावेची गरज आहे विजयासाठी आता व्हॉट अ मॅच मजा आली गुरु मॅचला खूप चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी सागर शिंदे यांचं नक्कीच कौतुक करावं लागेल शेवटच्या क्षणापर्यंत थांबून खेळत आहेत आणि फक्त आता 1 धावेची गरज हलक्या हातानं कट केली एक धाव आणि त्यानंतर आपण पाहिलं तर श्री काळेश्वरी केएसके टीम राहिले विजेता विजय टीमला शुभेच्छा आयुष पाटण वॉरियर्स हार्ड लक बॅड लक तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊयात मॅन ऑफ द मॅच करूया टॉस या कॅप्टन अर्थातच एका बाजूला टीम आपण पाहिलं तर एक्स्ट्रीम आराध्य शाहूवाडी टीम आणि श्री काळेश्वरी केएसके दोन्ही कॅप्टन या करूया टॉस महत्वाचा थँक्यू टॉस कडे आपण वळणार आहोत आणि दोन्ही विजेते संघांना आपण आमंत्रित करूया त्याचबरोबर या महत्त्वपूर्ण टॉससाठी परी 11 सातारा गोगवे गावचे सुपुत्र सखाराम शेठ कदम यांना बोलूया की आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय कॅप्टन या विजेते श्री काळेश्वरी 11 केएसके आणि त्यांच्या विरुद्धामध्ये
एक्स्ट्रीम आराध्य 11 शाहूवाडी असा टॉस आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही आमंत्रित करतोय. चला या टॉससाठी प्लीज.